मटणासाठी बोर जातीच्या शेळ्याच, बोर जातीचे बोकडच वापरले जाणार हे 100% सत्य आहे. आपण शेळीपालन करतोय पण त्यामध्ये काहीतरी बेनिफिट, नफा मिळवण्याच्या उद्देशाने काहीतरी फायदेशीर करणं गरजेचं का आहे? त्या शेळ्या आपण सांभाळतोय त्याच्यापासून आपल्याला हवं ते उत्पन्न भेटतंय का? आपला खर्च निघतोय का? आपला वेळ जो वाया जातोय त्याचा आउटपुट आपल्याला भेटतंय का? या गोष्टी आपल्याला पाहणं खूप गरजेचं असतं. म्हणून आपल्या फार्मवर जर लोकल जातीच्या शेळ्या असेल तर त्या शेळ्यांना तुम्ही क्रॉस करण्यासाठी फक्त बोरचा बोकड वापरला आणि त्याच्यापासून पैदास केली तर तुम्ही 50% बोर पैदास तुमच्या फार्मवर तुम्ही काढू शकता. कारण कुठल्याही बोर जातीचा बोकड तुम्ही गावरान शेळीला जर क्रॉस केला तर त्याच्यापासून डायरेक्टली 50% बोर तयार होतो. त्याचं उदाहरण आपल्यापुढे आहे. ही आपल्या 50% बोर पूर्णपणे गावरान जातीच्या शेळीला झालेला पिल्लू आहे. ही पाट आहे, हिचं वय साधारण 4 महिने आहे. तर ती 4 महिन्यामध्ये जवळजवळ 23 किलोपर्यंत. हे का शक्य आहे का? हे बोर जातीचा बोकड आईला आपण क्रॉस केला, तिच्यापासून आपण प्रोडक्शन घेतलं म्हणून तिची वजनवाढ ग्रोथ झाली. जे आपल्या लोकल जातीच्या शेळ्यांना एवढं वजनवाढ भेटत नाही.